जर तुमची रास मीन असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. काळाच्या पडद्याआड नेमकं काय दडलं आहे? शनिवारच्या रात्री 12 नंतर तुमच्या घरात नेमका कोणता मोठा बदल किंवा अडचणी येऊ शकतात? अशा कोणत्या 3 मोठ्या घटना आहेत ज्या तुमचं संपूर्ण आयुष्य एका वेगळ्या वळणावर घेऊन जाऊ शकतं? मंडळी, काळाने लिहिलेलं सत्य आजपर्यंत कधीच कोणाला बदलता आलं नाही आणि बदलता येणारही नाही. जर तुमच्या आयुष्यात सध्या मी सांगणार असलेले 5 संकेत दिसत असतील तर सावधान. हा व्हिडिओ अजिबात सोडू नका, कारण एका सेकंदाला तुमच्या आयुष्यातील अनेक रहस्य आज उलगडणार आहेत. आज आपण या सर्व घटना सविस्तर पाहणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी यावर एक अत्यंत प्रभावी उपाय आणि सोपा उपाय देखील आपण पाहणार आहोत, जो तुमचं आयुष्य संकटातून बाहेर काढेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी मीन राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, मुख्य विषयाकडे वळण्यापूर्वी आपल्या मीन राशीच्या सध्याची ऊर्जा कशी आहे, आपले ग्रह आपल्याला काय सांगत आहेत हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. हे समजले की तुम्हाला तुमच्या आयुष्यातील घडामोडीचा अंदाज नक्की येईल. शुभ रंग मीन राशीच्या मंडळीसाठी पिवळा आणि केशरी हा अत्यंत पवित्र आणि शुभ रंग मानला जातो. सध्याच्या काळात मानसिक शांतता मिळवण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यासाठी आपल्याला रोजच्या वापरात या रंगाचा समावेश नक्की करा. मूलांक आणि शुभ अंक. तुमचा मुख्य मूलांक 3 आहे. तुमच्यासाठी 3, 7 आणि 9 हे अंक अत्यंत भाग्यशाली आहेत. या अंकाच्या तारखांना केलेले काम तुम्हाला यश देऊन जातील. शुभ ग्रह. मीन राशीचा स्वामी गुरुग्रह म्हणजेच की बृहस्पती आहे. गुरुग्रह हा ज्ञान, बुद्धी आणि भाग्याचा कारक आहे, परंतु सध्याच्या शनिवारी असणाऱ्या ग्रहाची स्थितीमुळे तुमच्यावर शनी ग्रहाची देखील वक्रदृष्टी किंवा प्रभाव पडत आहे, ज्यामुळे काही अशी काळजी घेणं गरजेचं आहे. मंडळी, आपण अशा 5 संकेताबद्दल बोलूया जे तुम्हाला तुमच्या रोज जगण्यात तुमच्या घरात तुम्हाला नक्कीच जाणवत असेल. जर यातील 3 किंवा 4 संकेत जरी तुमच्यासोबत घडत असतील तर समजून जा की ग्रहाचा खेळ सुरू झाला आहे. पहिला संकेत, रात्रीची अचानक उडणारी झोप. गेल्या काही दिवसापासून तुमच्यासोबत असं घडत आहे का की रात्री 11 किंवा 12च्या सुमारास अचानक डोळा लागतो, पण रात्री 2 ते 3च्या दरम्यान अचानक डोळे उघडतात. मनात एक अनामिका भीती किंवा अव्यस्तता निर्माण होते. अचानक खोलीतले वातावरण बदलल्यासारखे वाटते. मंडळी, हा पहिला संकेत आहे की तुमच्या सभोवतालीची ऊर्जा बदलत आहे. दुसरा संकेत, अन्नाची चव बदलणे किंवा भूक मंदावणे. घरात रोज बनणारे अन्न अचानक बेचव वाटू लागणे किंवा भूक लागणे असतानाही 2 घास खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटणं. घरात विनाकारण अन्न वाया जाणे किंवा अन्न पदार्थावर कीड मुंग्याचे प्रमाण अचानक वाढणे. हा संकेत दर्शवतो की घरातील वास्तुदोष किंवा नकारात्मकता वाढू लागली आहे. तिसरा संकेत, घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार बिघडणे. तुमच्या घरात अचानक विजेचे दिवे म्हणजेच की बल्ब वारंवार उडत आहे का? चालता चालता दूरदर्शन संच म्हणजेच की टीव्ही, भ्रमणध्वनी म्हणजेच की तुमचा मोबाईल किंवा घरातील पाण्याचा पंप अचानक बिघडत आहे का? मंडळी, जेव्हा घरात राहू आणि शनीचा प्रभाव वाढतो ना, तेव्हा घरातल्या विजेचं उपकरणे वारंवार दगा देतात. हा खूप मोठा संकेत आहे. चौथा संकेत, पाळीव प्राण्याचे किंवा पक्ष्यांचे विचित्र वागणे. जर तुमच्या घरात कुत्रा किंवा मांजर असेल तर ते रात्रीच्या वेळी विनाकारण घराच्या एखाद्या कोपऱ्याकडे पाहून भुंकतात का किंवा घाबरतात का? अथवा तुमच्या गच्चीवर किंवा खिडकीत रात्रीच्या वेळी कावळे किंवा घुबड यांसारखे पक्षी विचित्र आवाज करतात का? प्राण्यांना आणि पक्षींना येणाऱ्या संकटाची जाणीव मानवापेक्षा आधी होते, त्यामुळे या संकेताकडे दुर्लक्ष मात्र करू नका. 5वा संकेत, नातेसंबंधामध्ये अचानक कटुरता येणे.
ज्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड प्रेम करता, ज्यांच्याशी तुमचे संबंध खूप चांगले होते, त्या व्यक्तींसोबत अचानक छोट्या छोट्या गोष्टीवरून मोठे वाद होऊ लागले आहेत का? घरात बोलताना प्रत्येक वाक्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे का? मंडळी, हा 5वा संकेत आहे की तुमच्या वाणीवर आणि मनावर सध्या नकारात्मक ग्रहाचा परखडा बसत आहे. 4. पहा मंडळी, शनिवारी रात्री 12 नंतरच्या 3 मुख्य घटना आणि त्यांचे विलक्षण. आता आपण पाहूया त्या मुख्य विषयाकडे वळू, ज्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. शनिवार हा न्यायाचा देवता शनिदेवाचा दिवस असतो. या दिवशी रात्रीच्या वेळी ब्रह्मांडात अनेक ऊर्जा कार्यरत असतात. मीन राशीच्या मंडळीसाठी शनिवार म्हणजेच की दिनांक 6/6/2026 शनिदेवाचा दिवस असतो. या दिवशी रात्रीच्या वेळी ब्रह्मांडात अनेक ऊर्जा कार्यरत असतात. मीन राशीच्या मंडळीसाठी शनिवारच्या रात्री 12 नंतर कोणत्या 3 घटना घडू शकतात आणि त्यामुळे काय परिणाम होऊ शकतात ते आता सविस्तर समजून घेऊया. पहिली घटना, घरातील सुप्त वादाचा स्फोट. शनिवारच्या रात्री 12 नंतर मीन राशीच्या लोकांच्या घरात अचानक एखाद्या जुन्या किंवा गुप्त गोष्टीवरून मोठं वाद उफळून येण्याची शक्यता असते. नवरा बायकोमध्ये किंवा मुलांमध्ये विनाकारण संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते. या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणामध्ये होऊ शकते. याचे कारण काय? शनिवारची रात्र, चंद्र आणि शनीची युती जर अशुभ घरात असेल तर माणसाची आपल्या रागावर नियंत्रण राहत नाही. सावधगिरी, शनिवारच्या दिवशी रात्री 10 नंतर शक्यतो कोणत्याही वादग्रस्तात विषयावर घरात चर्चा करू नका. कुणी काही बोलले तरी शांत राहा, कारण रात्रीची शांतता हा वाद मिटवू शकते आणि रात्रीचा राग आयुष्य मातीत घालू शकतो. दुसरी घटना, जुन्या आजारांचे डोके वर काढणे किंवा शारीरिक अवस्था. रात्री 12 वाजल्यानंतर अचानक छाती धडधडणे, डाव्या हाताला किंवा पायाला मुंग्या येणे किंवा तीव्र डोकेदुखी सुरू होणे अशी घटना घडू शकते. विशेषतः घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची तक्रार अचानक वाढू शकते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी धावपळ होण्याची शक्यता निर्माण होते. याचे कारण काय? मीन रास ही जल तत्वाची रास आहे. रात्रीच्या वेळी जल तत्व शरीरात अधिक सक्रिय होते. जेव्हा मानसिक ताण वाढतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. सावधगिरी, शनिवारी रात्री हलकी अन्न जेवा, झोपण्यापूर्वी भरपूर पाणी प्या आणि देवाचं स्मरण करूनच झोपा. तिसरी घटना, आर्थिक नुकसानाची किंवा फसवणुकीची पूर्वकल्पना येत जाणे. शनिवारच्या रात्री मंडळी, तुम्हाला अचानक अशी एखादी बातमी समजू शकते किंवा असा संदेश येऊ शकतो ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकेल. व्यवसायात झालेले नुकसान, कोणाला दिलेले पैसे अडकणे किंवा नोकरीच्या ठिकाणी झालेली एखादी चूक रात्रीच्या वेळी तुमच्या डोक्याला ताप येऊ शकतो. त्यामुळे तुमचे मन विचलित होईल. याचे कारण काय? गुरुग्रहाची स्थिती कमजोर असेल तर माणसाला ऐनवेळी योग्य निर्णय घेता येणार नाही आणि धनहानी देखील होणार आहे. शनिवारच्या रात्री वेळी पैशाचे कोणतेही व्यवहार करू नका. कोणालाही उसने पैसे देऊ नका आणि बँक खात्याचे व्यवहार रात्री करणे टाळा. मीन राशीची आर्थिक स्थिती मंडळी, आता आपण मीन राशीच्या आर्थिक जीवनाचा अतिशय सखोल आणि सविस्तर आढावा घेणार आहोत. सध्याच्या ग्रहाच्या स्थितीनुसार मीन राशीची आर्थिक चौकटीत नेमके काय बदल होणार आहेत हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. येणाऱ्या काळात मीन राशीच्या जातकांसाठी धनप्राप्तीचे काही नवीन मार्ग मोकळे होणार आहेत. तुमचा राशी स्वामी गुरु म्हणजेच की बृहस्पती तुम्हाला नशिबाची साथ देण्यास आटोकाट प्रयत्न करत आहे. जर तुमची काही जुने कामे अडकली असतील किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळाला नसेल तर तो अचानक मिळण्याचे योग आहेत. विशेषतः ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा जे लोक कमिशन किंवा अथवा सल्लागार क्षेत्रात काम करतात, अशा लोकांना अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. पूर्वजांच्या संपत्तीतून किंवा जुन्या करारामधूनही अचानक धनलाभ होण्याचे चिन्हे आहेत, परंतु हा लाभ सहजासहज होणार नाही. त्यासाठी तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागेल. एकीकडे धनप्राप्तीची संधी निर्माण होत असतानाच दुसरीकडे तुमचे खर्च अवाजवी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शनी ग्रहाच्या प्रभावामुळे घरात अचानक अशी काही कामे निघतील जिथे तुम्हाला नाईलाजाने मोठा पैसा खर्च करावा लागेल. घरातील ज्येष्ठ सदस्यांचे अचानक बिघडणारे आरोग्य, स्वतःच्या वाहनाचा अचानक होणारा बिघाड किंवा घराच्या दुरुस्तीवर मोठा खर्च होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मीन राशीचे लोक मनाचे अतिशय मऊ आणि दयाळू असतात.
कोणीही समोर येऊन आपले दुःख रडले किंवा हे लोक स्वतःचा खिसा रिकामी करून समोरच्याला मदत करतात. सध्याच्या काळात तुमची ही सवय तुम्हाला आर्थिक संकटात टाकू शकते. लोकांच्या भावनिक बोलण्याला बळी पडून तुम्ही नको त्या ठिकाणी खर्च कराल किंवा दानधर्म कराल, ज्यामुळे तुमचे स्वतःची आर्थिक नियोजन कोलमडू शकते. मंडळी, जर तुम्हाला आर्थिक संकटातून स्वतःचा बचाव करायचा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टीचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून किंवा इंटरनेटवरील जाहिरातींना बळी पडू नये किंवा मोठी गुंतवणूक करू नका. सध्याच्या काळात जलद गतीने पैसे दुप्पट करणाऱ्या योजनांपासून 4 हात लांब राहा. कोणत्याही कागदपत्रावर वाचल्याशिवाय सही करू नका. महिना सुरू होताच स्वतःच्या खर्चाचं एक मर्यादा आखून घ्या आणि अत्यंत आवश्यक गोष्टीवरच पैसा खर्च करा. मंडळी, मोजमजेवर किंवा दिखाव्यावर होणारा खर्च पूर्णपणे नियंत्रित ठेवा, अन्यथा महिन्याच्या शेवटी तुम्हाला इतरांकडे हात पसरायची वेळ नक्की येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या मंडळीसाठी आर्थिक क्षेत्रात चढ उतार पाहायला मिळतील. बाजारात तुमची उधारी अडकण्याची शक्यता आहे. तुम्हाला मालाचा पुरवठा तर कराल, परंतु समोरून येणारा पैसा वेळेवर न आल्यामुळे तुमच्या रोजच्या व्यापाराला खीळ बसू शकते. भागीदारी किंवा भागीदारीतील व्यवसायात पैशाच्या देवाणघेवाणावरील पारदर्शकता ठेवा, अन्यथा मोठा वाद निर्माण होऊन न्यायालयाने कटकटी मागे लागण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आर्थिक आवक स्थिर राहील, परंतु नवीन सवलती किंवा भीती मिळण्यास काही काळ विलंब होऊ शकतो. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर नवीन ठिकाणी मिळणारे वेतन आणि तुमच्या हातातील निव्वळ उत्पन्न याचे गणित आधी नीट मांडून घ्या. मंडळी, केवळ वरच्यावर मोठ्या आकड्यांना भुरळ निर्णय घेऊ नका. प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवन. मीन रास मुळातच प्रेमाची आणि समर्पणाची आणि भावनेची रास मानली जाते, परंतु सध्याचे ग्रहमान तुमच्या भावनेची कडक परीक्षा घेणारे ठरणार आहेत. विवाहित जातकांसाठी सध्याचा काळ संमिश्र स्वरूपाचा राहील. शनीच्या प्रभावामुळे तुमच्या दोघांमध्ये अहंकाराचा लढा सुरू होण्याची दाट शक्यता आहे. मीच बरोबर आणि समोरचा चुकीचा ही भावना तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करू शकते. सध्या कौटुंबिक गोष्टीवरून, जसे की मुलांचं शिक्षण किंवा घरातील नातेवाईकांची ढवळाढवळ करणं, यावरून पती पत्नीमध्ये रात्रीच्या वेळी तीव्र वाद होऊ शकतो. विशेषतः पती आणि पत्नीच्या मूळ कुटुंबातील सासर आणि माहेर लोकांच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या हसत्या खेळत्या संसारात तणाव निर्माण होऊ शकतो. एकमेकांच्या चारित्र्यावर किंवा प्रामाणिकपणावर संशय घेण्याची प्रवृत्ती वाढू शकते, जी नात्यासाठी अत्यंत घातक ठरेल. अविवाहित असणाऱ्या मीन राशीच्या तरुण आणि तरुणीसाठी हा काळ काही नवीन वळणे घेऊन येणार आहे. तुमच्या विवाहाच्या चर्चा घरात सुरू होतील. अनेक चांगले स्थळ समोरून चालून येतील. विशेषतः दूरच्या नातेवाईकांकडून किंवा मित्रांच्या माध्यमातून काही चांगले प्रस्ताव येऊ शकतात, परंतु घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. समोरच्या व्यक्तीची पार्श्वभूमी, त्यांचा स्वभाव आणि त्यांचे कौटुंबिक वातावरण नीट तपासूनच पुढे पाऊल टाका. प्रेम संबंधात असणाऱ्या लोकांसाठी विवाहाचे बंध जुळण्याचे योग आहेत, परंतु तुमच्या प्रेमविवाहाला कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून सुरुवातीला तीव्र विरोध होण्याचे चिन्हे आहेत. नात्यातील विणघट्ट करायची असेल तर मीन राशीच्या लोकांनी आपल्या स्वभावात थोडे बदल करणं गरजेचं आहे. तुम्ही खूप वेळा मनातली गोष्टी मनातच दाबून ठेवता, ज्यामुळे जोडीदाराला वाटतं की तुम्ही त्यांच्यापासून काहीतरी लपवत आहात. संवाद हा कोणताही नात्याचा कणा असतो. तुमच्या मनातील अवस्था, तुमच्या समोरील अडचणी जोडीदाराला विश्वासात घेऊन सांगा. आठवड्यातून किमान एक दिवस संपूर्ण वेळ आपल्या जोडीदारासाठी नक्की काढा. त्यांच्या कामाचे कौतुक करा आणि त्यांना मानसिक आधार द्या. जेव्हा तुमचा जोडीदार रागात असेल तेव्हा तुम्ही शांत राहण्याची भूमिका घ्या. नात्यात गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून तिसऱ्या व्यक्तीला आपल्या खाजगी आयुष्यात कधीही प्रवेश देऊ नका. अनेकदा मित्र किंवा नातेवाईक तुमच्या कानात काहीतरी चुकीचं भरवतात आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवून आपल्या जोडीदाराशी भांडू लागतात. गोष्टीवर विश्वास ठेवणं पूर्णपणे बंद करा. जर काही शंका असेल तर थेट जोडीदारासमोर बसून शांतपणे प्रश्न विचारा. शनिवारी रात्री कोणत्याही जुन्या आणि कडू आठवणींना उजाळा देऊ नका. एकमेकांना दोष देण्याऐवजी समस्येचे निवारण करण्यावर भर द्या. करिअर आणि नोकरी. तुमच्या कर्मस्थानावर सध्या ग्रहांची अतिशय बारीक नजर आहे, ज्यामुळे तुमचं व्यावसायिक आयुष्यात अनेक मोठे फेरबदल होणार आहेत.
नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या लोकांसाठी कार्यालयातील वातावरण थोडे तणावाचे राहू शकते. तुमच्यावर कामाचा बोजा अचानक वाढवला जाईल. एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या अंगावर आल्यामुळे तुमची चिडचिड होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवून असतील. तुम्ही केलेल्या छोट्याशा चुक्याही मोठे भांडवल केले जाण्याची शक्यता आहे. अशा वेळी धीर सोडू नका राहा. पहा मंडळी, अजिबात धीर सोडू नका. तुमचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करत राहा. कधीही काही विरोधक तुमच्या पाठीमागे तुमचे नाव खराब करण्याचा किंवा तुमची जागा बळकवण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुमच्या कामावरील निष्ठा तुम्हाला या संकटातून वाचवेल. ज्या लोकांना बऱ्याच दिवसापासून नोकरीत बढती किंवा पगारवाढ हवी होती, त्यांच्यासाठी येणारा काळ सकारात्मक बातमी घेऊन येऊ शकतो. तुमच्या कष्टाची चीज नक्की होईल, परंतु त्यासाठी तुम्हाला आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा किंवा नवीन क्षेत्रात नशीब आजमावण्याचा विचार करत असाल, तर शनिवार किंवा मंगळवारच्या दिवशी कोणतेही अंतिम निर्णय घेऊ नका. गुरुवारी किंवा सोमवारी आलेली नवीन संधी तुमच्या करिअरला एक मोठी आणि सकारात्मक कलटाणी देऊ शकते. परदेशात जाऊन नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी नवीन दारी खुली होतील. व्यापाऱ्यांसाठी हा काळ कष्टाचा आणि संयमाचा आहे. बाजारातली मंदी किंवा सरकारी नियमामधील अचानक होणारे बदल तुमच्या व्यवसायावर परिणाम करू शकतात. जर तुम्ही भागीदारीत व्यापार करत असाल तर प्रत्येक व्यवहाराची नोंद लेखी स्वरूपात ठेवा. मौखिक व्यवहारावरून मोठे वाद होऊ शकतात. नवीन कोणताही मोठा प्रकल्प किंवा नवीन गुंतवणूक सध्याच्या काळात टाळावी. जो चालू व्यवसाय आहे तोच अधिक मजबूत कसा करता येईल यावर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करा. ग्राहकांशी बोलताना तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा, कारण तुमचे कडू शब्द तुमचा हक्काचा ग्राहक तोडू शकतो. कार्यालयात किंवा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत बोलताना अत्यंत मर्यादित राहा. ऑफिसमधील राजकारणापासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवा. कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा वरिष्ठांबद्दल दुसऱ्या सहकार्याशी चर्चा अजिबात करू नका. तुमचे गुप्त किंवा तुमच्या मनात चाललेली योजना कोणाशी शेअर करू नका, कारण तुमचाच एखादा जवळचा सहकारी तुमचा पाठीत खंजीर खुपसण्याची दाट शक्यता आहे. सर्वांशी आदराने वागा, परंतु कोणावरही अंधारा विश्वास ठेवू नका. विद्यार्थी वर्गांसाठी विशेष संदेश ज्ञान आणि बुद्धीचा कारक असणारा गुरु हा तुमचा राशीस्वामी असल्यामुळे मीन राशीच्या मुलांमध्ये उपजत बुद्धिमत्ता खूप छान असते, परंतु सध्याच्या ग्रहमानामुळे तुम्हाला काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या काळात तुमचे मन एका जागी स्थिर राहणे खूप कठीण जात असेल. अभ्यास करायला बसलं की मन भटकणे, विनाकारण थकवा जाणवणे किंवा मोबाईल आणि सोशल मीडिया अतिवापर यामुळे तुमचा मौल्यवान वेळ वाया जात असेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी सकाळी लवकर उठण्याची सवय लावा. ज्या खोलीत किंवा जागेवर तुम्ही अभ्यास करता ती जागा स्वच्छ आणि शांत ठेवा. अभ्यास करताना मध्येच लहान विश्रांती घ्या, ज्यामुळे मेंदूला थकवा जाणवणार नाही. पहा मंडळी, जे विद्यार्थी मोठ्या स्पर्धेत परीक्षेच्या, सरकारी नोकरीची किंवा उच्च शिक्षणासाठी प्रवेश परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या परिश्रमाची परीक्षा घेणारा हा काळ आहे. परीक्षेत यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या अभ्यासापेक्षा दुप्पट मेहनत करावी लागेल. आळस हा तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरेल. ग्रहांची स्थिती अशी आहे की ऐन परीक्षेच्या वेळी तुम्हाला गोंधळल्यासारखं वाटू शकतं किंवा आलेले उत्तर ऐनवेळी आठवणार नाही. यावर मात करण्यासाठी सराव परीक्षा अधिक ध्यानावर भर द्या. घरातील गृहिणीवर कौटुंबिक जबाबदाऱ्याचा मोठा ताण असेल. घरातील सर्वांचे करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे तुमचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. पाठीचे दुखणे, सांधेदुखी किंवा मानसिक थकवा यामुळे तुमची चिडचिड वाढू शकते. अचानक घरात पाहुण्याची ये-जा वाढल्यामुळे किंवा वाढत्या खर्चामुळे तुमचे मन अव्यस्तता राहील. शनिवारी किंवा मंगळवारी घरातील लहान मुलावर किंवा जोडीदारावर विनाकारण राग काढणे टाळा. स्वतःसाठी दिवसातून किमान अर्धा तास काढा आणि विश्रांती घ्या. ज्या महिला नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सांभाळतात त्यांच्यासाठी हा काळ दुहेरी कसरतीचा ठरेल. एका बाजूला घराची जबाबदारी आणि दुसऱ्या बाजूला कार्यालयातील कामाचा ताण, यामुळे तुमची मानसिक कोंडी होऊ शकते. कार्यालयात तुमचे कामाचे श्रेय इतर कोणीतरी घेण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे तुमच्या मनात असंतोष निर्माण होईल. अशा वेळी संयम ठेवा. वरिष्ठांसमोर आपले मत अत्यंत स्पष्टपणे आणि शांतपणे मांडा.
कौटुंबिक वाद मिटवताना स्वतःला त्या वादात जास्त गुंतवू घेऊ नका. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाला लावून घेण्याची तुमची सवय तुम्हाला मानसिक आजाराकडे ढकलून देऊ शकते. मानसिक शांतीसाठी दररोज सकाळी किमान 10 मिनिटे ध्यान किंवा ओंकाराचा जप नक्की करा. घरातील इतर सदस्यांची मदत घेण्यास संकोच करू नका. सर्व कामे एकटीनेच अंगावर घेण्याचा हट्ट सोडा. पुरुषांसाठी विशेष संकेत. मीन राशीच्या पुरुषांवर सध्याच्या काळात मानसिक ताण, सामाजिक जबाबदाऱ्याचे मोठे ओझे असणार आहे. पुरुष मंडळी पहा, दादांसाठी, मीन राशींच्या व्यक्तींसाठी कुटुंबाचे भवितव्य, मुलांचे शिक्षण आणि स्वतःचं करिअर या तिन्ही आघाड्यावर एकाच वेळी लढावे लागणार आहे. अशा वेळी ग्रहांच्या दबावामुळे तुमची निर्णय क्षमता कमजोर होऊ शकते. रागाच्या भरात घाईघाईत घेतलेला एक चुकीचा निर्णय तुम्हाला मोठ्या कायदेशीर किंवा आर्थिक संकटात टाकू शकतो. कोणतेही मोठे कुटुंब किंवा व्यावसायिक निर्णय घेताना घरातील अनुभवी व्यक्तीचा किंवा विश्वासू मित्राचा सल्ला नक्की घ्या. तुमच्या उत्पन्नापेक्षा तुमचे खर्च जास्त होत असल्यामुळे तुमची आर्थिक गणित बिघडू शकते. भविष्यातील संकटाचा सामना करण्यासाठी आजच एक आपत्कालीन निधी म्हणजेच की इमर्जन्सी फंड बाजूला काढून ठेवा. विनाकारण नवीन कर्ज घेणे किंवा क्रेडिट कार्डाचा अतिवापर करणे टाळा. सध्याच्या काळात पूर्णपणे टाळावे, अन्यथा कर्जाचा डोंगर कधीही वाढेल हे तुम्हाला समजणार नाही. कुटुंबात एक जबाबदार प्रामुख्याची भूमिका तुम्हाला बजावी लागेल. जर बाहेर कितीही ताण असला तरी तो ताण घरातील आल्यावर मुलांवर किंवा पत्नीवर काढू नका. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न नक्की करा. तुमची शांतता आणि समजूतदार स्वभावामुळे घरातील अनेक मोठे संकटे सहज टाळू शकतात. मंडळी, जर संकटे आणि आव्हाने असली तर नियती तुम्हाला काही संकेत, शुभ संकेत आणि सकारात्मक संकेत देणार आहे, ज्याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे. येणाऱ्या काळात तुम्हाला दूरच्या ठिकाणावरून किंवा परदेशातून एखादी अत्यंत आनंदाची बातमी समजू शकते. ज्या लोकांचे कोर्ट कचेरीचे किंवा सरकारी कामाचे खटले प्रदीर्घ काळापासून सुरू होते त्यांच्या बाजूने निकाल लागण्याचे शुभ संकेत आहेत. घरात एखादं मंगल कार्याचे, विवाहाचे किंवा अपत्य प्राप्तीचे योग जुळून आल्यामुळे घरातील नकारात्मक वातावरण अचानक आनंदाने भरून जाईल. जी कामे गेले अनेक वर्ष किंवा महिन्यांनी पैशाअभावी किंवा योग्य मार्गदर्शनाअभावी रखडलेली होती ती अचानक एकामागे एक मार्गी लागतील. तुम्हाला एखाद्या अशा प्रतिष्ठा व्यक्तीची मदत मिळेल ज्या प्रभावामुळे तुमची अडकलेली सरकारी कामे किंवा व्यावसायिक परिवहनाने सहज मिळून जातील. नवीन वाहन, नवीन घर खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. सामाजिक जीवनात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला समाजातील मोठ्या काही प्रभावशाली व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. ही नवीन ओळख भविष्यात तुमच्या व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. तुम्हाला एखादी नवीन भागीदारी किंवा नवीन कामाची मोठी सुवर्ण संधी चालून येईल, जी तुमच्या आयुष्याला एका नव्या उंचीवर घेऊन. जेव्हा ग्रहाची स्थिती प्रतिकूल असते तेव्हा केवळ मानवी प्रयत्न पुरेसा ठरत नाही, त्याला अध्यात्माची आणि देवी शक्तीची जोड द्यावी लागते. मीन राशीच्या लोकांनी या काळात नामस्मरणाचा आश्रय घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुमचा राशी स्वामी गुरु असल्यामुळे दररोज सकाळी किंवा संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम गुरुदेवाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप नक्की करा. नामस्मरणामुळे तुमच्या मनातील नकारात्मक विचार, भीती आणि अव्यस्तता दूर होईल आणि तुमच्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जेचं कवच निर्माण होईल. मंडळी, आपले विचारच आपलं नशीब घडवत असतात. पहा मंडळी, तुमच्यासोबतच वाईट का होतं, माझे काम होणार की नाही, तर ब्रह्मांडातून तसंच नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होतील. या उलट परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात एक रूढ विश्वास ठेवा, माझा देव माझ्या सोबत आहे आणि ही वेळही निघून जाईल. सकारात्मक विचारामुळे शनीचा अशुभ प्रभाव खूप कमी होतो. शनिदेव हे कर्माचे आणि संयमाचं प्रतीक आहेत. ते माणसाची परीक्षा घेतात पण कधीही अन्याय करत नाही. त्यामुळे या काळात कोणताही अधर्माचा किंवा शॉर्टकटचा मार्ग निवडू नका. प्रामाणिक राहा. गरिबांना किंवा गरजू लोकांना समजेल अशी मदत करा. पहा मंडळी, संयम ठेवा, कारण कष्टाचे फळ कधीही उशिरा का होईना पण मिळतात आणि मंडळी इतकं गोड असेल की तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. मंडळी, आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी बहुतेक मीन राशीच्या लोकांना माहिती नसते. तुमच्या राशीचे सर्वात मोठे आणि अद्भुत रहस्य म्हणजे तुमची अतिइंद्रिय ज्ञानशक्ती किंवा ज्याला आपण 6वे ज्ञानेंद्रिय म्हणतो. मीन
ही चक्राच्या मालिकेतली सर्वात शेवटची म्हणजेच की 12वी रास आहे. या राशीमध्ये इतर सर्व 11 राशीचे काही ना काही गुण समवलेले असतात, ज्यामुळे ही रास आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत प्रबल मानली जाते. मीन राशीच्या लोकांमध्ये एक अशी देवी शक्ती असते की त्यांना त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट घटनेची पूर्वकल्पना आधीच येते. अनेकदा तुम्हाला असं जाणवलं असेल की तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करत आहात आणि अचानक त्याच व्यक्तीचा फोन येतो किंवा तुम्हाला एखाद्या कामाबद्दल मनात आधी शंका येते, हे काम होणार की नाही. शेवटी तसंच होतं. तुमची स्वप्नही साधी नसतात. अनेकदा तुम्हाला पडणारे स्वप्न ही भविष्यात घडणाऱ्या गोष्टीचे संकेत असतात. परंतु मीनराशीचे लोक या देवी गुणाकडे निव्वळ एक योगायोग म्हणून दुर्लक्ष करतात. मंडळी, जर तुम्ही तुमच्या मनाचा आवाज ऐकायला शिकलात तर तुमच्या अंतर्मनाचा विश्वास ठेवलात तर तुम्ही आयुष्यातील मोठ्या फसवणुकीपासून आणि संकटापासून स्वतःला सहज वाचवू शकतात. तुमची आत्मिक शक्ती जागृत करण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे शांत बसून स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुमची ही शक्ती तुमची खरी ढाल बनू शकते. मंडळी, संकट कितीही मोठं असलं तरी आपल्या सनातन परंपरेत आणि ज्योतिषशास्त्रात त्यावर अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले जातात. शनिवारच्या दिवशी मीनराशीच्या लोकांनी घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि या 3 वाईट घटना टाळण्यासाठी खालील उपाय अवश्य करावा. शनिवारच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर एक लहान मातीची पंती किंवा पात्र, 4 लवंगा आणि 2 कापूरवड्या घ्या. त्या कापूरवड्या पेटवून त्यावर त्या लवंगा ठेवा. आता हा पेटता कापूर आणि लवंग घेऊन संपूर्ण घरात दाखवा. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात त्याचा धूर गेला पाहिजे. हे करत असताना मनातल्या मनात ओम शनिश्चराय नमः किंवा आपल्या कुलदेवतीच्या नामाचा जप नक्की करा. त्यानंतर ती पंती घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवा, डाव्या बाजूला ठेवा. उपाय पहा मंडळी, लवंग आणि कापूरचा धूर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट दृष्टी आणि वास्तुदोष नष्ट करतो. शनिवारची रात्र जी वाईट शक्ती किंवा नकारात्मकता घरात प्रवेश करू पाहते, ही त्या उपायामुळे दारातूनच परत फिरते. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदू लागते. तर मंडळी, मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ नक्कीच परीक्षेचा आहे, पण संयम आणि योग्य उपायाच्या मदतीने तुम्ही यातून नक्कीच सुखरूप बाहेर पडाल. काळाचे चक्र बदलत राहते. आज वाईट वेळ आली आहे तर उद्या नक्कीच चांगली वेळ येईल. स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली? तुमच्या आयुष्यात यातील कोणते संकेत दिसत आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर इतर मीन राशीच्या मित्र व परिवारांसोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.